महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी केंद्र आणि राज्य अशा दोन्हीही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे. जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ अखेर निश्चित करण्यात आलेली आहे. ही वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवण्यात आलेली असून अधिकृत आकडेवारी मंत्रालयाने जारी केलेली आहे. यावरून आता जानेवारी महिन्यापासून किती भत्ता वाढणार हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. डिसेंबर महिन्याचा निर्देशांक जाहीर करण्यात आलेला असून त्या वाढीच्या आधारे जानेवारीपासून 2% DA वाढ निश्चित करण्यात येईल अशी ही माहिती कर्मचारी संघटनेकडून देण्यात आलेली आहे. निर्देशांकाच्या आधारावर सध्या लागू असलेल्या महागाई भत्त्यावर 2%ची भर पडणार असून याचा फायदा थेट केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. वाढीव DAमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात सुद्धा मोठा दिलासादायक वाढ दिसून येणार आहे. DA वाढ ही जानेवारीपासून लागू होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असली तरी देखील याबाबतचा अधिकृत शासन निर्णय होळी सणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता नक्की सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. DA वाढीच्या निर्णयाला विलंब होत असला तरी नेहमीप्रमाणे थकबाकी मिळण्याची ही शक्यता आहे. एकूणच वाढत्या महागाईच्या काळात सरकारने दिलेला हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सकारात्मक तसेच दिलासादायक ठरणार आहे.